बघा, गेल्या अनेक दिवसापासून, महिन्यापासून मला अनेक तक्रारी टोल नाक्याविषयी येत होत्या. खरं म्हटलं तर टोल नाक्यावर काही मीटरच्या डिस्टन्सचं एक नियम आहे, परंतु तो नियम तोडून इथं 1-2 किलोमीटर लाईन ह्या टोलवर लागतात आणि तरीसुद्धा कुठल्याही पासून टोलमध्ये सूट दिली जात नाही. स्वतः मी 2 ते 3 वेळा या ट्रॅफिकमध्ये अटकलो होतो. तेव्हा मी त्यांना विनंती देखील केली होती का जो तुमचा येलो मार्क आहे त्याचा नियम पाळा. आणि आपल्यालाही कल्पना असेल, जेव्हा हा ठेका दिला गेला त्यावेळेस जे काही नियम होते, कुठल्याही नियमाचं, परंतु कुठल्याही प्रकारचं नियमांचं पालन हे टोल प्रशासन करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, टोलमुळं जीही काही पुढची गावं आहेत, पडगा असेल, कोशिंबी असेल, कसारापर्यंत, या सगळ्या गावात जी डेव्हलपमेंट होणार होती वेअरहाऊसच्या माध्यमातून, ती डेव्हलपमेंट देखील पूर्णपणे थांबली गेली. आणि म्हणूनच या टोलविषयी अनेक तक्रारीनंतर काही निवेदनं दिली, परंतु टोल प्रशासन ऐकायला तयार नाही. एकंदरीत रोजचं कलेक्शन हे 34 लाखाचं त्यांनी मला दाखवलं, परंतु हे चुकीचं कलेक्शन आहे. आतापर्यंत टोलच्या करारापेक्षा काही पटीने टोल वसुली झालेली आहे, परंतु टोलचा हा राक्षस का पोचला जातो हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणूनच आज इथं मी स्वतः, माझे कार्यकर्ते असतील, त्यांच्या माध्यमातून ही जी टोल वसुली केली जाते त्या सगळ्या गाड्यांची एक नोंद करून घेत आहे. 3 दिवस, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, आणि त्यानंतर मग जो कलेक्शन असेल तो कलेक्शन आणि हे दाखवत असलेलं कलेक्शन याच्यात काय तफावत आहे आणि त्याच्यानंतर टोल प्रशासनावर काय कारवाई करायची याचा निर्णय आम्ही सगळेजण घेऊ. मी हेच तर सांगतो ना की ह्या टोल प्रशासनाने उड्डाणपूल असतील, सर्व्हिस रोड असतील, अंडरपास असतील, गार्डनचा मधल्या झाडांचा विषय असेल, हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स सेवेचा विषय असेल, कुठलेही नियम, खास करून रस्त्याची दुरावस्था आपण पाहिली असेल, किती लोकांचे इथे जीव गेले, म्हणजे कुठलेही नियम हे लोक पाळत नाही. सगळ्या नियमांना पाट्यावर बसून हे लोक वसुली करतात आणि तीही यांच्या नियमानुसार काही पटीने वसुली देखील झालेली आहे, परंतु ही वसुली काही थांबत नाही. आणि म्हणूनच आज इथं सर्वे केला जातोय. हा सर्वे झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मी पुन्हा एकदा आपल्यासमोर येईल आणि निष्काळजीपणा असेल तर नक्कीच यांच्यावर कारवाईची मागणी करणार. यांच्यावर देखील आणि NHAIचे जे काही अधिकारी असतील जे यांना पाठबळ देतात त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करणार.